नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मक्याच्या कणसाचे चटपटीत असे प्रकार पाहणार आहोत. बाहेर मस्त असा मुसळधार पाऊस पडतोय आणि बाजारात देखील छान कोवळे असे कणीस यायला सुरुवात झाली आहे. तर अशा मुसळधार पावसामध्ये छान असा आज आपण चटपटीत असे मक्याचे प्रकार पाहणार आहोत. तुमची देखील नक्कीच इच्छा झाली असणार अशा प्रकारे मक्याचं कणीस आणून त्याचे चटपटीत प्रकार करायचे, किंवा अशा पावसाळी वातावरणात बाहेर जाऊन निखाऱ्यावरती मक्याचे कणीस अशा प्रकारे भाजून घ्यायचे, त्याला मस्तपैकी मसाला मीठ लावून खाण्याची तुमची देखील इच्छा प्रचंड झाली असणारच. चला तर मग आज आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया. इथे मी हा एक कणीस घेतला आहे. या कणसाचे आपण 3 भाग करून घेणार आहोत आणि या कुकरमध्ये मी हे कणीस शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये मक्याचे दाणे शिजवल्यामुळे पटकन ते शिजले जातात. आता आपण या कुकरमध्ये पाणी ओतूया. 2 ग्लास मी इथे पाणी घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि या कुकरला झाकण लावून आपण इथे 3 शिट्या करून घेणार आहोत. आता कुकर हलका थंड झाला की त्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि हे मक्याचे कणीस आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत, कारण हे खूप गरम आहेत, हाताला चटका लागू शकतो. म्हणून मी सुरी या कणीसमध्ये घुसवून हे कणीस मी बाहेर काढले, किंवा तुम्ही चाळणीमध्ये देखील हे नितळून काढू शकता. म्हणजे चाळणीमध्ये कुकरमधलं कणीस आहे हे कुकर पलटी करून हे कणीस तुम्ही बाहेर काढू शकता. आता या कणीसमध्ये ही जी तुम्हाला प्रत्येक कणीसच्यामध्ये एक एक खाच दिसत आहे, त्या खाचमध्ये आपल्याला बरोबर सुरी अशा प्रकारे आतमध्ये घालून ते हलक्या हाताने आपल्याला सुरुवातीला कापून घ्यायचं आहे. उजव्या डाव्या बाजूने दोन्ही साईडने आपण कणीसला कापूया. त्यानंतर मग हे कणीस हे बघा अलगद अशा प्रकारे निघतं. एक कणीसची लाईन निघाली ना की बाकीचे कणीस अगदी सहज निघतात. इथे पाहू शकता सर्व दाणे बघा आपण व्यवस्थित इथे कापून काढले आहेत. त्यानंतर आपल्याला हे दाणे आहेत ना वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. हे कापून घेतल्यामुळे हे अख्खे दिसत आहेत, हे आपण आता वेगळे करून घेणार आहोत. आणि या दाण्यामधले आहेत ना आता आपण 3 प्रकार करणार आहोत. इथे दाणे सर्व आपले काढून झाले आहेत. तर इथे मी सुरुवातीला कढईमध्ये गॅसची आच मी मंदच ठेवली आहे, नाहीतर मग बटर पूर्ण जळून जाईल. तर अर्धा चमचा मी इथे बटर घेतलं आहे आणि या बटरमध्ये मी हे मक्याचे दाणे आहेत यातले मी थोडे दाणे परतून घेणार आहे. आपल्याला या बटरमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आता या कणीसमध्ये थोडं 1-2 चिमटे फक्त आपण इथे लाल तिखट टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. मीठ हे आपल्याला बेतानेच टाकायचं आहे, कारण की आपण हे मक्याचे दाणे शिजवत असताना देखील आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे आपल्याला मीठ टाकताना थोडं जपून टाकायचं आहे, नाहीतर मग जास्त खारट होऊ शकतं. आता हे अजून 1-2 मिनटं परतून घेऊया. हे लहान मुलांसाठी, म्हणजे जी आपली लहान मुलं असतात अगदीच ते तिखट खात नाहीत, त्यांच्यासाठी हे मक्याचे दाणे मी तयार केले आहेत. आता हे काढून घेऊया. नंतर याच कढईमध्ये आपण मक्याच्या दाण्यांचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. तर अर्धा चमचा पुन्हा मी बटर घेतला आहे. आपण कढईमध्ये मेल्ट करून घेऊया. तुम्ही बटरऐवजी साजूक तूप घेतलं तरी देखील चालेल, परंतु बटरमध्ये जर केलं ना तर चव फार छान येते. आता या बटरमध्ये मी थोडीशी राई टाकणार आहे. राई ते तडतडली की आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत. म्हणजे फक्त रंग असणारी पावडर आहे, काश्मीरी चिली पावडर आहे, ती टाकणार आहोत. ती परतून घेऊया. त्यानंतर पुन्हा आपण मक्याचे अर्धे दाणे ओतणार आहोत. हे आपल्याला झटपट आपल्याला या मसाल्यामध्ये हे दाणे परतून घ्यायचे आहेत. आता चवीपुरतं मीठ टाकूया. पुन्हा अर्धा मिनिटभर परतून घेऊया.
आपला हा चटपटीत असा मसालेदार मक्याचा प्रकार झाला आहे। आता हे दाणे आपण पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता पुन्हा तिसरा प्रकार पाहणार आहोत। तर इथे मी पुन्हा अर्धा चमचा बटर घेतला आहे। बटर कढईमध्ये मेल्ट झाल्यानंतर कढईमध्ये ते पसरवून घेऊया। त्यानंतर डायरेक्ट या बटरमध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे जेवढे राहिले आहेत तेवढे आपल्याला या कढईमध्ये ओतायचे आहेत। या मक्याच्या दाण्याचे मी ते 3 समभाग करून घेतले होते। आता या दाण्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत, चवीपुरतं मीठ। आता मसाल्याने मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे दाणे परतून घ्यायचे आहेत। हे दाण्याचे तिन्ही प्रकार खूप छान लागतात आणि लहान मुलांना देखील हे तिन्ही प्रकार आवडतील। जी मुलं जास्त तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी आपण सुरुवातीचा पहिला प्रकार केला आहे कमी तिखटामधला, तो द्यायचा। बाकीचे तर जबरदस्त आहेत प्रकार। आणि तिसरा प्रकार आपण केला आहे त्यामध्ये आपण अर्धा क्यूब चीजचा टाकला आहे। तुम्ही चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त देखील चीज टाकू शकता। तर इथे आपले तिन्ही प्रकार झाले आहे, चवीला जबरदस्त लागतात। ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या मक्याच्या दाण्यांमध्ये चीज टाकलं, गॅस चालू असताना नाही तर गॅस बंद करून मी चीज टाकलं आहे। कारण की जर आपण गॅस चालू असताना चीज याच्यावर टाकलं ना तर पूर्ण चीज मेल्ट होतं आणि कढईला चिकटतं। त्यामुळे मी कढई खाली उतरवली, थोडी थंड झाल्यानंतर या मक्याच्या दाण्यामध्ये चीज टाकून मिक्स करून घेतलं। जास्त मसाले देखील टाकावे लागत नाहीत, फक्त काश्मीरी चिली पावडरमध्येच चवीला जबरदस्त होतं हे बटर आणि काश्मीरी चिली पावडर। आणि फक्त आपल्याला राई पाहिजे आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल, तुम्ही देखील करून पहा, नक्कीच करून पहा या पावसामध्ये। आणि अशा मुसळधार पावसामध्ये हे दाणे खाण्याची मजा काही औरच आहे। तर नक्कीच तुम्ही देखील करून पहा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा। धन्यवाद।